आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. सिद्धिराज, आज जर गाडी पाटील म्हणून मला फोन केला तेव्हा अशीच माझी मजा घेतली असेल ना. आता भोगा आपल्या कर्माची फळं. मॅडम एक विचारू का तुम्हाला? म्हणजे प्लीज चुकीचं नका समजू तुम्ही. विचारा ना. मिस्टर गाडे पाटील मध्ये असं काय जे माझ्यात नाही. आता मी कसं सांगू तुम्हाला सिद्धिराज, म्हणजे खरं तर म्हणजे असं इतक्या गोष्टी आहेत ना सांगण्यासारख्या की मी आता सांगत बसले ना तर रात्रही पुरणार नाही मला. चालेल सांग. पण आता म्हणजे तसे खूप गुण आहेत त्यांच्यात, पण एक गुण त्यांचा ना मला खूप आवडतो. तुम्हाला माहितीये, ती ना कधीच कुणाशी खोटं वागत नाहीत, खोटं बोलत नाहीत. इतका खरेपणा भरलाय ना त्यांच्यात, काय सांगू तुम्हाला. साली पंचायत. म्हणजे उद्या जर भावना मॅडमना कळलं की मीच मिस्टर गाडे पाटील आहे तर संपलंय. सिद्धिराज, आम्ही ना आता परत भेटणार आहोत. म्हणजे पहिल्याच भेटीत असं सगळं बोलून झालं नाही ना, त्यामुळे. हा पण लक्षणे तू काय बोलतोय त्याचं भान आहे का तुला? अरे संपत, रेणुका, धीरज, काय झालं आई? अगं काय झालं म्हणून काय विचारतीस? वाटोळ झालं. ही अवलक्षण आहे, जे काही बोलले ना हे सगळं ऐकणं अगोदर मी बहिरी का नाही झाले. काय ग, काय म्हणालीस तू? कुणाचा खरेपणा तुला खूप आवडतो आणि कुणाला भेटायला जाणार आहेस तू? कोण आहे कोण हा? आजी अगं ऐकून तू एकही शब्द बोलायचं नाहीस. काय ग अवलक्षणे, तुला लाज कशी वाटत नाही स्वतःच्या नवऱ्यासमोर परपुरुषाचं वर्णन करताना? रेणुका नाही ग नाही. अगं या अवलक्षणेचं नशीब वाईट आहे हे माहित होतं आपल्याला, पण हिचं चारित्र्य ही वाईट आहे असं कधी वाटलं नव्हतं ग. सत्यानाश, अगं सत्यानाश केलास तू आमचा. हे बघे आजी, वाटेल ते बोलू नकोस. एक तर तुझा खूप गैरसमज होतोय. त्या कोणत्याही परपुरुषाबद्दल बोलत नव्हत्या. असं माझे कान काय फुटलेत रे? हे बघ आजी, मला तसं नाही बोलायचंय. मग तू जे ऐकलंस ते खरंय, पण त्या फक्त त्यांच्या एका जवळच्या मित्राबद्दल बोलत होत्या. बास. काय काय म्हणालास? जवळचा मित्र? देवा परमेश्वरा, तोबा रे. बघतोयस ना हे काय काय ऐकायला लागतंय मला ते. अरे काय रे सिद्धू, काय झाले रे तुला? अरे तुझी बायको एका परपुरुषाचं वर्णन तुझ्या समोर करते आणि तू खुशाल ऐकून घेतोयस आणि बरं आता तिचीच बाजू घेऊन तू माझ्याशी भांडतोयस. आजी अगं तसा काही मित्र आहे फक्त. रे सिद्धू, लग्ना अगोदर हिचा एक मित्र आहे याचा अर्थ कळतोय काय तुला? अगं आजी मित्र आहे. अरे हे बघ, हे मैत्री हे सगळं सांगायच्या गोष्टी असतात. मैत्रीच्या नावाखाली कसले रंग उधळत ही अवलक्षणा काय माहिती रे आपल्याला? अहो आजी, तुम्हाला वाटतंय तसं खरंच काही नाहीये. माझ्या खरंच जवळच्या मित्राबद्दल मी बोलत होते. आमच्यात बाकी कुठलंही नातं नाहीये. हे बघितलंस मैत्री? अरे काय तुमची का दाखली बसली का मीच आपला माझा घसा कोरडा करून घ्यायचा? तुम्हाला आवडतात हे असले थेर? चालणार हे असले थेर? आई, ज्यांनी सगळी लाज सोडली आहे, मर्यादा सोडली आहे, त्यांना बोलून काय उपयोग आहे? सिद्धू, हा काय प्रकार आहे? हे बघ, सगळं खरं खरं सांगा. अगं आई, काही झालेलं नाहीये. तुम्ही सगळे खरंच खूप चुकीचं समजताय. आजीने काहीतरी वेगळाच अर्थ काढलाय. अगं अरे मग कोण आहे तो मुलगा? अगं तो फक्त त्यांचा जवळचा मित्र आहे आणि लग्न आधीचा मित्र आहे. आणि खरं सांगू त्यांना मला काही चुकीचं नाही वाटत आहे. अगं माझे मित्र मैत्रिणी नाही आहेत का? मी इतका जनसेवा करत फिरत असतो, इतक्या बायकांची मदत करत असतो, तर माझी त्यांच्याशी आपोआप मैत्री होतेच. आणि मैत्री म्हणजे तुम्ही जशी समजताय ना तशी मैत्री नाही, अत्यंत निखळ मैत्री आहे.
जशी भावना मॅडमची त्याच्या मित्राबरोबर असते ना, अगदी तशी. तुम्ही उगाच का कांगावा करताय या गोष्टी? अरे कांगावा करण्यासारखंच तर आहे. अरे मूर्खा, तू एक पुरुष आहे, ती एक बाई आहे, एवढा मोठा फरक आहे. आणि लग्न झालेल्या बाईला पुरुष मित्र असूच शकत नाही, समजला? शी 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 शी. खरंच आजी कोणत्या काळात जगते सगळं? काळ कुठे गेला आणि तू कुठे आहेस? हं? अजूनही तुझ्या जुनाट विचारांना कवटाळून बसलीस तू. सिद्धू, तोंड आवर. ठीक आहे, ठीक आहे. तुम्हीच मला सांगा, सिंचन आता ऑफिसला जाते, कामाला जाते, तिकडे तिचे पुरुष मित्र नाही आहेत का? का तुमच्या सगळ्यांचं हे म्हणणं आहे की ती फक्त बायकांच्या ऑफिसमध्ये काम करते? हा सिद्धू, आई थांब, मला बोलू दे. आजी माझ्या बायकोच्या चारित्र्यावर जर बोट ठेवणार असेल तर मी काय गप्पा बसणार आहे? मुळात तो त्यांचा मित्र होता ना, हे मला लग्ना आधीपासून माहिती होतं. आणि तुम्हाला माहिती तो मित्र कोण आहे? तो मित्र हा, तो मित्र मला माहितीये तो कोण आहे. अरे मी भेटलोय त्याला, खरंच सांगतो खूप चांगला माणूस आहे तो. आणि मला खरंच त्यांच्या मैत्रीचा अजिबात प्रॉब्लेम नाहीये. आणि मुळात तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं ना, हे खरंच मला महत्वाचं नाही वाटत. हो का? मग हे तुझे विचार, हे जे काही बोलतोयस ना तू, त्याच्याशी माझंही काही देणं घेणं नाही. एक लक्षात ठेव, इथं निर्णय मी घेते सगळे. आणि ही अवलक्षणा माझ्या घरात राहते, तेव्हा तुझ्याच भाषेत बोलायचं. चालत त्वरित, तात्काळ आणि ताबडतोब तिचा हा जो कोणी मित्र आहे ना, त्याला मी भेटणार. आणि भेटल्यानंतर मला कळेलच ही मैत्री आहे का आणखी काही आहे. हं? लक्ष्मी निवास